महाराष्ट्रातील 90% जास्त विद्यार्थी अभ्यास करताना सर्वात महत्त्वाची जी चूक करतात ते फक्त अभ्यास करतात. मित्रांनो, परीक्षा ही अभ्यास करण्याची नाहीये. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात, त्याचा सराव आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. जो आपण मित्रांनो अभ्यास करतोय त्या अभ्यासाचा प्रॉपर सराव, त्याची प्रॅक्टिस होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमची टेस्ट सिरीज. आणि मित्रांनो, टेस्ट सिरीज सुद्धा तुमची कशा प्रकारची असली पाहिजे, कोणता टॉपिक तुम्हाला येतोय, कोणता टॉपिक तुम्हाला येत नाही, या गोष्टीचं अनालिसिस तुम्हाला मित्रांनो करणं फार आवश्यक असतं. मला सांगा, बुद्धिमत्ता टॉपिक आपण घेतला बघा. बुद्धिमत्तेमध्ये मी तुमचा अल्फा न्यूमेरिक सिरीज तुम्हाला जर येत नसेल तर त्याच्यावरची टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह केल्यावर कळेल की तुम्हाला त्या टॉपिक मध्ये किती प्रश्न तुमचे बरोबर येतात, किती प्रश्न तुमचे चुकतात, काय चुकतात, कशामुळे चुकतात, या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे मित्रांनो. मग याच धाग्याला पकडून मित्रांनो आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती टेस्ट सिरीज जी तुमची टेटची एक्झाम होणार आहे 2025 मध्ये IPPS पॅटर्न नुसार आपण ही टेस्ट सिरीज मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी सुरू करतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या गुरु बॅच ला जॉईन झाले मित्रांनो, त्या सगळ्या मुलांसाठी ही टेस्ट सिरीज फ्री मध्ये, लक्षात ठेवा. ओके, आता ही जी टेस्ट सिरीज आपण सुरू केली मित्रांनो, याच्यामध्ये टोटल तुमच्या 220 प्लस टेस्ट आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय. या टेस्ट सिरीजची लँग्वेज काय, मराठीमध्ये पण तुम्ही देऊ शकतात, इंग्लिश मध्ये पण देऊ शकतात, ड्युअल लँग्वेज मध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. मी तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्ट वाटते त्या लँग्वेज नुसार मित्रांनो तुम्ही टेस्ट देऊ शकता. ह्या सर्व टेस्ट पूर्णपणे आपण फुल्ली IBPS पॅटर्न नुसार डिझाईन केलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण काय काय लक्षात घ्या, तुम्हाला टॉपिक वाईज तुमच्या 200 टेस्ट लक्षात. आता टॉपिक वाईज देण्याचं कारण तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. टॉपिक वाईज टेस्ट ह्या खूप महत्वाच्या असतात, कारण की फुल लेंथ टेस्ट मध्ये तुम्हाला त्याचं अनालिसिस करणं, रोज सोडणं हे तुम्हाला पॉसिबल होत नाही आणि त्याच्यात नेमकं तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पाहिजे तेवढा वेळ भेटत नाही. म्हणून टॉपिक वाईज टेस्ट जास्त महत्वाचे असतं मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण इंग्लिश विषयाच्या जवळपास 30 टेस्ट तुम्हाला आपण मित्रांनो प्रोव्हाइड करतोय, मराठीच्या 30 टेस्ट आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, रिझनिंगच्या जो तुम्हाला टेस्ट साठी खूप महत्वाचा विषय त्याच्या तुम्हाला आपण 50 टेस्ट आपण तुम्हाला मित्रांनो प्रोव्हाइड करतोय, मॅथच्या तुम्हाला 30 टेस्ट आहेत, मानसशास्त्र पेडागॉजी आपण 30 टेस्ट आहेत, जीके तुमचं जनरल GS वगैरे 30 डे, अशा टोटल तुम्हाला टॉपिक वाईज आपण 200 टेस्ट प्रोव्हाइड करतोय. आता ह्या टेस्टचा वापर कसा करायचा, काय करायचं, त्याचा बेनिफिट काय, टोटल गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. कुठल्याच प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. ओके, या झाल्या तुमच्या टॉपिक वाईज 200 टेस्ट. याच्यामध्ये मित्रांनो पाहता आपण 20 टेस्ट या फुल लेंथ पण दिल्या आहेत. आता काय करायचं तुम्हाला बघा, ह्या टॉपिक वाईज टेस्ट अगोदर सॉल्व्ह करायच्या. ह्या टॉपिक वाईज टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर बघा, तुम्ही सपोज मित्रांनो पहा, आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. ओके, यस, तर याच्यामध्ये तुम्ही सगळ्या लोकांनी जर आता ही टेस्ट, जे विद्यार्थ्यांनी बॅच वगैरे नसेल घेतली, फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप आपलं प्ले स्टोर वर डाउनलोड करावं लागणार आहे. आता त्याच्यानंतर बघा तुम्ही मित्रांनो बघा, आपली जी टेट कॅटेगरी सिलेक्ट केली, टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही गेला, तुम्हाला अशा प्रकारचं टेट 2025 ऑनलाईन टेस्ट सिरीज असं तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये तुम्ही अजून गेलात तर तुम्हाला इंग्लिशचं फोल्डर आहे, रिझनिंगचं फोल्डर आहे, मराठीचं फोल्डर आहे, तुमचं मॅथमॅटिक्स, अजून त्याच्यामध्ये टेस्ट ऍड होतात. ओके, या 4 विषयांच्या टॉपिक वाईज टेस्ट तुमच्या ऑलरेडी ऍड झाल्या आहेत. आता सपोज तुम्ही रिझनिंग वरती क्लिक केलं, तुम्हाला रिझनिंगच्या सगळ्या टेस्ट दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला आता अल्फा न्यूमेरिक सिरीजची टाइप 1 ची टेस्ट आहे बघा, अल्फा न्यूमेरिक सिरीज टाइप 2 ची टेस्ट आहे, टाइप 3 ची, टाइप 4 ची. ह्या अल्फा न्यूमेरिक सिरीज तुम्हाला 4 टेस्ट आपण दिलेत, कारण या टॉपिक वरती मागच्या वर्षी 15 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारण्यात आले होते. नंतर तुमचं इनइक्वालिटी, अशा तुमच्या रिझनिंगच्या 50 टेस्ट आपण टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केल्या. तुमचं मराठीच्या 30 आहेत, इंग्लिशच्या 30 आहे, मॅथमॅटिक्सच्या 30 आहे, अशा तुम्हाला सब्जेक्टवर मी सांगितलंय ह्या टेस्ट आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या. आता लक्षात ठेवा, तुम्ही आता याच्यावरती बघा अटेम्प्ट वरती क्लिक केला, अटेम्प्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो अशा प्रकारची विंडो तयारली. तो तुम्हाला त्या ठिकाणी लगेच तुमच्या टेस्टचा टायमिंग वगैरे सगळा स्टार्ट होऊन जाईल. मग तुमच्या समोर इथं क्वेश्चन असेल, त्याचे तुम्हाला इथे 5 ऑप्शन असतील.
क्वेश्चन 5 ऑप्शन. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आता हा क्वेश्चन सोडवायचा आणि त्याचं जे ऑप्शन तुम्हाला बरोबर वाटतं ते तुम्हाला काय करायचंय, टिक करायचं. म्हणजे सगळं झालं बघा, जेव्हा तुम्ही टेट आपलं हे जी एक टेस्ट आहे ही सबमिट वगैरे करतात, तर त्या टेट बद्दल तुम्हाला मित्रांनो सगळ्या काही डेटा, तुम्हाला किती प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले, किती सॉल्व्ह नाही केले, किती वाचायचे राहिले, ओके, टोटल डेटा तुमच्या समोर येतो. किती प्रश्न तुमचे बरोबर आले, काय आले, ह्या टोटल गोष्टी तुम्हाला, हे स्टॅटिस्टिक तुम्हाला या ठिकाणी ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये आणि फिगरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटतं. म्हणजे याच्याने काय होतं फायदा मित्रांनो, आपण टॉपिक वाईज टेस्ट केस सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्या कोणत्या टाइपचे प्रश्न तुमचे चुकले, कोणता क्वेश्चन तुमचा चुकतोय काय, याचं मायक्रो अनालिसिस करायचं तुम्हाला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सेम तुमचं इंग्लिश, मॅथमॅटिक्स, जीएस, सायकोलॉजी वगैरे ह्या टोटल गोष्टी तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये याच फॉर्मॅटमध्ये आपण टेस्ट डिझाईन केल्या टॉपिक वाईज. ओके, आता तुम्हाला टेस्ट मित्रांनो सॉल्व्ह कशी करायची, ऍप डाउनलोड करायचं, टेट कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची, त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट सीरीजच्या कॉलम मध्ये गेलात, नंतर तुम्हाला सब्जेक्ट चूज केला आणि सब्जेक्ट मध्ये कोणत्या टॉपिकची टेस्ट सॉल्व्ह करायची, तो टॉपिक सिलेक्ट केला, तुम्हाला त्या टॉपिकची टेस्ट द्यायची. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय बघा, आता सपोज तुमचा अल्फान्यूमेरिक नावाचा टॉपिक, याचा तुम्ही अभ्यास करायचा. अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्या टॉपिकची टेस्ट सोडवायची. अगोदर टेस्ट सोडून तुम्हाला टॉपिक अवघड जाणारच आहे, टेस्ट मध्ये कमी मार्क येणारच आहे. मग याकरता आपल्याला बेस्ट सोल्युशन काय, की त्या टॉपिकचा आपण पूर्णपणे पहिले अभ्यास करा आणि मग त्याची टेस्ट द्या. मग तुम्हाला काय की आपलं अजून काय काय बाकी आहे, काय पुन्हा वाचायचंय. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ही जी टेस्ट सिरीज, आता जी विद्यार्थी आपली ही गुरु.50 ही जी लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्मॅट मध्ये 24 फेब्रुवारी म्हणजे आजपासून तुमची मित्रांनो ही बॅच सुरू होते. 1999 रुपयामध्ये बॅच तुम्हाला 50% डिस्काउंट मध्ये ऑफर मध्ये सध्या सुरू आहे. या बॅच मध्ये तुम्हाला मित्रांनो गायडन्स करण्यासाठी कृष्णा पाटील सर, योगेश बोबडे सर, बाळासाहेब बोडके सर, बापू गायकवाड सर, किरण पाटील म्हणजे मी स्वतः, बाळकृष्ण डाके सर, विजय शेळके सर, अमोलगडे सर, ही टीम तुम्हाला ह्या बॅच मध्ये गाईड करते. आणि या सगळ्या बॅचवर तुम्हाला मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीज मोफत आहे. जर तुम्हाला स्वतंत्र घ्यायची असेल तर तुम्ही स्वतंत्र टेस्ट सुद्धा मित्रांनो घेऊ शकतात. ओके, यस, मला सगळ्या मुलांना सांगायचं मित्रांनो, ह्या टेस्ट सिरीज पूर्णपणे IBPS पॅटर्न नुसार आपण डिझाईन केलेल्या आहेत मित्रांनो. आणि कुठल्याही प्रकारचा विलंब न करता ज्या मुलांनी बॅच जॉईन केली त्यांनी बॅचेस मध्ये आता टॉपिक वाईज तुम्ही टेस्ट सोडवायला सुरुवात करा. जे विद्यार्थी फक्त टेस्ट सिरीज जॉईन करू इच्छितात त्यांनी इग्नाइट अकॅडमी प्ले स्टोर वरती मित्रांनो सर्च करायचे आणि हे पेन्सिलचं लोगोचं ऍप्लिकेशन तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचं. ओके, अशा प्रकारे ही टेस्ट सिरीजची माहिती आहे मित्रांनो. ओके, आता तुम्हाला कुठल्याही नंबरवरती कॉल करण्याची आवश्यकता नाहीये, डायरेक्ट प्ले स्टोरला जायचं, ऍप डाउनलोड करायचं, तुम्ही टेस्ट परचेस करू शकतात. किंवा जर तुम्ही बॅच घेतली असेल तर डायरेक्ट तुम्ही बॅच मध्ये जाऊन तुम्ही ह्या सगळ्या टेस्ट त्या ठिकाणी पाहू शकतात. ओके, या जवळपास 220 टेस्ट आपण तुम्हाला मित्रांनो जी तुमची टेट होणारी 2025 मध्ये यासाठी तुम्हाला सगळ्या लोकांसाठी आपण IBPS पॅटर्न नुसार प्रोव्हाइड करतोय. ओके, यस, या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल ओके तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकतात मित्रांनो. ओके, यस, जर तुम्हाला छोटी मोठी काही हेल्प लागली, काही छोटी मोठी, तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघा आपल्या इग्नाइट अकॅडमीचा हेल्पलाईन नंबर दिलाय 8888 99 116 या क्रमांकावर तुम्ही मित्रांनो कॉल देखील करू शकतात. ओके, भेटूया पुढच्या एका नवीन छान व्हिडिओ मध्ये मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.